विदर्भातील आनंदगावचा रामजी नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी रब्बी हंगामासाठी तयारी करत होता. त्याने शहरातील एका कृषी केंद्रातून नामांकित कंपनीचे गव्हाचे बियाणे विकत घेतले होते. एके दिवशी सकाळी तो आपल्या शेतात पेरणी करत असताना बियाण्यांच्या पोत्यातून काहीतरी चमकदार वस्तू बाहेर पडल्याचे त्याला दिसले. त्याने मातीतून ती वस्तू उचलली तेव्हा तो एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान सोन्याचा हार असल्याचे त्याच्या लक्षात आले. इतका मोठा दागिना पाहून रामजी क्षणभर विचारात पडला, पण त्याच्या प्रामाणिक स्वभावाने त्याला लगेच निर्णय घेण्यास प्रवृत्त केले. हे माझे नाही, ज्याचे असेल त्याला परत करायलाच पाहिजे असे ठरवून त्याने पेरणी थांबवली. चौकशीची प्रक्रिया. रामजीने तत्काळ तो हार घेऊन कृषी केंद्राचे मालक शंकरराव यांच्याकडे धाव घेतली आणि झालेला प्रकार सांगितला. शंकररावांनाही आश्चर्य वाटले आणि त्यांनी लगेच बियाणे पुरवणाऱ्या कंपनीच्या वितरकाशी संपर्क साधला. वितरकाच्या माध्यमातून ही गंभीर बाब थेट कंपनीच्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचली. कंपनीने रामजीच्या प्रामाणिकपणाचा आदर करत त्याला शंकरराव आणि वितरकाला कंपनीच्या मुख्य कार्यालयात बोलावले. कंपनीने तात्काळ एक तपास पथक नेमले आणि बियाणे तयार झालेल्या कारखान्यात विशेषतः पॅकिंग विभागात चौकशी सुरू केली. सत्याचा उलगडा. तपासणी दरम्यान पॅकिंग विभागात काम करणाऱ्या सोनू नावाच्या एका गरीब महिलेची चौकशी करण्यात आली. सोनूने सांगितले की ती एक विधवा आहे आणि तिच्या गळ्यातील तो हार तिच्या मुलांसाठी असलेला एकमेव आधार होता. काम करत असताना वाकून पॅकिंग करत असताना तिचा तो अनमोल हार चुकून बियाण्यांच्या ढिगाऱ्यात पडला होता आणि घाबरून तिने कोणालाही सांगितले नव्हते. अशा प्रकारे तो हार गव्हाच्या बियाण्यांच्या पोत्यात सीलबंद होऊन रामजीच्या शेतापर्यंत पोहोचला होता. प्रामाणिकपणाचा सन्मान. सोनूच्या डोळ्यात आनंदाश्रू होते कारण तिला तिचा आधार परत मिळाला. कंपनी व्यवस्थापनाने रामजीच्या निर्भय प्रामाणिकपणाचे कौतुक केले. त्यांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले आणि सोन्याच्या हाराच्या किमतीपेक्षा जास्त रक्कम प्रामाणिकपणाचे बक्षीस म्हणून दिली. तसेच त्यांना आयुष्यभरासाठी मोफत गव्हाचे बियाणे देण्याची घोषणा केली. रामजीच्या प्रामाणिकपणाने एका गरीब माऊलीला तिचा आधार परत मिळवून दिला आणि समाजात माणुसकीचे खरे मूल्य स्थापित केले.